लोकसभेमध्ये नारी शक्ती वंदन विधेयक हे नामंजूर झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काल देशाला संबोधित केलं। विरोधकांनी विधेयकाची भ्रूण हत्या केली अशा शब्दांमध्ये मोदींनी विरोधकांवरती निशाणा साधला। त्यावरती आता ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी पलटवार केलाय। पंतप्रधान मोदींनी देशाची माफी मागावी असं राऊत म्हणाले। तर काँग्रेस मुक्त भारत म्हणणारे मोदी काल फक्त काँग्रेसचं नाव घेत होते असा टोला देखील राऊतांनी लगावलाय। 2023 नंतर 23ला मंजूर झालेलं महिला विधेयक, आरक्षण विधेयक ह्यांनी अद्याप अंमलात आणलं नाही, याबद्दल नरेंद्र मोदींनी संपूर्ण देशाची माफी मागायला पाहिजे। एक डिलिमिटेशन बिल तुमच्या मनमर्जीनुसार जे आणत होता त्याचा पराभव झाला, हे राष्ट्रावर संकट नाही, फार तर भारतीय जनता पक्षावर संकट आहे। आणि भारतीय पक्षावरच्या संकटासाठी राष्ट्राला संबोधन करणं हा मूर्खपणा आहे। जे छाती पिटून घेतायत, आक्रोश करतायत, ढोंग करतायत महिला आरक्षणाच्या नावाखाली, त्यांनी 2023ला काय झालं संसदेमध्ये ते एकदा तपासून घ्यायला पाहिजे। कालच्या भाषणामध्ये मोदींच्या 86 वेळा काँग्रेसचा उल्लेख होता, 86 वेळा। ते काँग्रेस मुक्त भारत करायला निघायला होते, त्यांच्या डोक्यातून काँग्रेस अद्याप गेलेली नाही। 11 वर्षामध्ये 12 वर्षामध्ये हे मोदी कळत नकळत सांगतायत की काँग्रेसशिवाय या देशाला नेतृत्व कोणी देऊ शकत नाही। हे मोदी वारंवार हे सिद्ध करतात त्यांच्या कृतीतून। मोदींना हा देश कायम पेटवायचा असतो, कधी लव जिहादच्या नावाखाली, कधी धर्मांतरणाचे मुद्दे निर्माण करून, कधी कोणी काय खावं हे मुद्दे निर्माण करून। बरं, पण त्यांना असं कधी वाटत नाही की काश्मीरमधल्या पहलगावमध्ये किंवा पुलवामामध्ये असंख्य हिंदू मारले गेले, त्यांच्यासुद्धा माता, भगिनी आणि पत्नी या महिला आहेत, त्या महिलांचा आक्रोश त्यांना कधी दिसला नहीं। देश को संबोधन नहीं था, या अपने पार्टी का पश्चिम बंगाल, तमिलनाडु के लिए प्रचार था और राष्ट्रीय प्रचार साहित्य का, टीवी का इस तरह से इस्तेमाल किया कि आचार संहिता का भंग हो गया, कोड ऑफ कंडक्ट का भंग हो गया। कहाँ है ज्ञानेश कुमार जी? चुनाव आयोग कहाँ है? सो गया है क्या? मोदींना हा देश। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.